नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केंद्र प्रमुख परीक्षा केंद्र प्रमुख भरती 2025 मध्ये दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी जो काही पेपर झाला होता, त्या पेपरमधील सर्व शिफ्टमध्ये जे काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते, तर ते प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, आज होणाऱ्या परीक्षेकरता नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. जे काही प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आले होते, हे आपण सर्व परीक्षांकडून प्राप्त करून घेण्यात आले आहेत. ओके, तेच प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचंय. तर बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला काय विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्र? NCERT म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदची स्थापना कोणत्या वर्षी झाली, असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. तर याचं योग्य उत्तर आहे 1 सप्टेंबर 1961 मध्ये NCERT ची यादी स्थापना करण्यात आलेली होती. ओके, बघा, मग आता NCERT ची आपल्याला स्थापना विचारली, मग याबद्दल आपल्याला अधिक माहिती असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्र. मग NCERT बद्दल अधिक महत्वाची माहिती कोणती आहे, ज्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, या ठिकाणी आपण IMP पॉइंट कन्सिडर करूया. पहा, स्थापना कधी 1961, ज्यावरती आपल्याला ऑलरेडी प्रश्न विचारला. ओके, मग स्थापनेची तारीख 1 सप्टेंबर 1961 आहे. संस्थापक कोण होता? तर भारत सरकार. ओके, संस्थापक कोण आहे? भारत सरकार आणि शिक्षण मंत्रालयाद्वारे स्थापन करण्यात आली. आणि याचा उद्देश काय होता? तर शालेय शिक्षणात गुणवत्ता सुधारणे हा याचा मुख्य उद्देश होता. ओके, या ठिकाणी उद्देश NCERT चा उद्देश काय आहे? तर शालेय शिक्षणातील गुणवत्ता सुधारणे हा NCERT चा मुख्य उद्देश आहे. आणि NCERT चं मुख्यालय जर आपल्याला विचारलं कोणत्या ठिकाणी आहे, लक्षात द्या, NCERT चं जे मुख्यालय येतं हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. कुठे आहे? नवी दिल्ली. मग बघा, आता या ठिकाणी या टॉपिकवर जर तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने जर प्रश्न विचारला आला तर त्या ठिकाणी तुमचं ते उत्तर चुकणार नाही. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, AICTE. ओके, AICTE चे पूर्ण रूप म्हणजेच लॉंग फॉर्म काय आहे? तर बघा, AICTE चा फुल फॉर्म आहे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, म्हणजेच अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद हे याचा फुल फॉर्म आहे. ओके, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद हा आहे AICTE चा फुल फॉर्म. ओके, AICTE चा हा फुल फॉर्म आहे. आता बघा, काय आहे? तर ही भारत सरकारची एक महत्वाची शैक्षणिक संस्था आहे. ओके, जी देशातील तांत्रिक व्यवस्थापन शिक्षणाचे नियोजन, समन्वय आणि नियमन करते. या ठिकाणी AICTE ची स्थापना म्हटलं, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची स्थापना म्हटलं तर नोव्हेंबर 1945 ची स्थापना आहे. ओके, नोव्हेंबर 1945 याची स्थापना आहे. त्यानंतर कायदेशीर दर्जा. ओके, कायदेशीर दर्जा हे 1987 मध्ये मिळाला संसदेच्या कायद्याद्वारे. ओके, बघा, स्थापना 1945 ची, मात्र कायदेशीर दर्जा 1987 ला मिळाला. उद्देश काय? तर तांत्रिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे, नवीन संस्थांना मान्यता देणे हा याचा मुख्य उद्देश आहे. याची व्याप्तीमध्ये कोण कोण येतं? इंजिनिअरिंग, तंत्रज्ञान, वास्तुकला, टाउन प्लॅनिंग, व्यवस्थापन, फार्मसी आणि हॉटेल मॅनेजमेंट यासारख्या अभ्यासक्रमांना मान्यता याद्वारे देण्यात येते. आणि ही शिक्षा मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अंतर्गत काम करणारी संस्था आहे. ओके, कोणाच्या अंतर्गत काम करते? तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंतर्गत ही संस्था काम करते. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्हाला याची PDF हवी असेल तर कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे. ओके, जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र सरकारचा शिक्षण क्षेत्रातील सरल प्रणालीचा लॉंग फॉर्म काय आहे? बघा, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण प्रणालीमध्ये सरल ही जी प्रणाली आहे, ओके, शिक्षण क्षेत्रातील, तर सरलचा फुल फॉर्म काय आहे, लॉंग फॉर्म काय विचारलेला आहे? बघा, सरलचा अर्थ काय होतो? सिंथेटिक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर अचिव्हिंग लर्निंग. ओके, हा याचा फुल फॉर्म आहे. ओके, सिस्टमॅटिक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म फॉर अचिव्हिंग लर्निंग. ओके, हा याचा फुल फॉर्म आहे. आता सरल ही शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची एक एकात्मिक प्रणाली, ओके, इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म आहे हा, जो की प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अनुभव सुधारण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. याचा फायदा काय होतो? फायदे कोणकोणते आहेत? ही प्रणाली शाळा, विद्यार्थी व शिक्षकांच्या माहिती केंद्रीकृत पद्धतीने ट्रॅक करते. ओके, शिक्षकांची माहिती काय? ही केंद्रीकृत पद्धतीने ट्रॅक करते, शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांची. त्याचं वैशिष्ट्य काय काय बरं? यामध्ये विद्यार्थी पोर्टल, शाळा पोर्टल, शिक्षक पोर्टल आणि RTE प्रवेश पोर्टल यासारख्या मुख्य विभागांचा समावेश आहे. हा लक्षात द्या, IMP पॉइंट आहे. ओके, या ठिकाणी आपल्याला यावरती प्रश्न देखील विचारू शकतो की सरळ पोर्टलमध्ये कोणकोणत्या घटकाचा समावेश होतो, पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो किंवा कोणत्या घटकाचा समावेश होत नाही. लक्षात द्या, कोणत्याचा होतो? विद्यार्थी पोर्टल, शाळा पोर्टल, शिक्षक पोर्टल आणि RTE प्रवेश पोर्टल या मुख्य विभागांचा समावेश त्यामध्ये आहे.
आता विकसक कोण आहे तर कोणी तयार केलेलं आहे तर हे या ठिकाणी हे पोर्टल जे आहे सरळ पोर्टल हे नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर ओके NIC द्वारे निर्माण करण्यात आलेलं आहे. याच्यावर हे विकसित करण्यात आलेलं आहे आणि ही प्रणाली महाराष्ट्रभरातील शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांची माहिती डिजिटल स्वरूपामध्ये जतन करण्यासाठी अनिवार्य आहे. ओके, बघा अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत विद्यार्थी मित्र. बघा तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट मिळत राहील. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आपण आपल्या चॅनलवर TET CTET या दोन्ही पद्धतीच्या व्हिडिओज खूप सारे अपलोड केलेले आहेत. पूर्वीच्या प्रश्नपत्रिका देखील आपण घेतलेल्या आहेत. त्या प्रश्नपत्रिका तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघता मिळणार आहेत. सोबतच त्या तुम्हाला PDF फॉर्मॅट देखील डाउनलोड करता येणार आहे आणि ही PDF देखील तुम्हाला मिळणार आहे. PDF मिळवण्याकरता सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे किंवा या व्हिडिओच्या कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घ्या. SISC चे पूर्ण रूप काय आहे? ओके, SISC चे फुल फॉर्म काय आहे? तर SISC चे पूर्ण रूप काय तर स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ओके अँड एज्युकेशन. ओके, काय होते? स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड एज्युकेशन हे या ठिकाणी होतं. तर ही राज्य विज्ञान शिक्षण संस्था ओके, मराठीमध्ये काय म्हणतो आपण याला? राज्य विज्ञान शिक्षण संस्था. याचं कुठे आहे रे मुख्यालय? ओके, संस्था कुठे आहे तर ही नागपूर या ठिकाणी आहे. कुठे आहे? नागपूर या ठिकाणी ही संस्था आहे. ओके, ही संस्था नागपूर येथे आहे आणि ही एक राज्यस्तरीय संस्था. ही काय राज्यस्तरीय संस्था ही आहे. ही संस्था नागपूर महाराष्ट्र येथे स्थित आहे. नागपूर महाराष्ट्र येथे स्थित आहे. कार्य काय करते? शालेय स्तरावर विज्ञान शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि अभ्यासक्रम संशोधन करणे. ओके, शालेय स्तरावरती विज्ञान शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि अभ्यासक्रम संशोधन करणे हे याचं कार्य आहे SISC चं. ओके, SISC चं हे ठिकाणी कार्य जर विचारलं लक्षात द्या, हे आहे या ठिकाणी याचं कार्य. ओके, चला आणि हे या संस्थेचे मुख्य कार्य असून ही संस्था विज्ञानाचे महत्त्व वाढवण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यरत असते. ओके, बघा विज्ञानाचं महत्त्व वाढवण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण आहे हे याद्वारे देण्यात येत असतं. यानंतर पुढचा प्रश्न बघा काय होता? अभिजित कुंटे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर अभिजित कुंटे हा जो आहे हा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. ओके, अभिजित कुंटे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे आणि तो भारताचा ग्रँड मास्टर आहे. तो काय आहे तर तो भारताचा ग्रँड मास्टर त्या ठिकाणी आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय? UGC ओके, UGC म्हणजेच काय? विद्यापीठ अनुदान आयोग. तर UGC ची स्थापना कधी झाली? ओके, UGC ची स्थापना कधी झाली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तर UGC ची स्थापना विद्यार्थी मित्र ही 28 डिसेंबर 1953 मध्ये झाली. ओके, UGC जी आहे UGC ची स्थापना ही 28 डिसेंबर 1953 मध्ये आणि 1956 मध्ये जो याला वैधानिक दर्जा प्राप्त झाला. ओके, 1956 मध्ये काय याला वैधानिक दर्जा मिळाला. आता UGC विषयी प्रमुख बाबी या ठिकाणी समजून घेऊया. काय आहे तर बघा उद्देश काय असतं या ठिकाणी? उच्च शिक्षणाचे मानक निश्चित करणे, त्यामध्ये समन्वय राखणे, विद्यापीठांना निधी पुरवणे हे आहे याचं उद्देश. शिफारस कोणी केली तर 1948च्या ओके, बघा 1948 मध्ये डॉक्टर MS राधाकृष्ण ओके, डॉक्टर S राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाने याची शिफारस केली होती. कोणाच्या अध्यक्षतेखाली केली होती तर S राधाकृष्णन यांच्या. मुख्यालय कुठे आहे? UGC चं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. यावरती ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे विद्यार्थी मित्र, या टॉपिकवर ऑलरेडी हा प्रश्न येऊन गेलेला आहे. UGC चं मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. UGC ची सहकेंद्रे किती केंद्रामध्ये आहे? हा मुद्दा IMP आहे, यावरती आज प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. ओके, हा मुद्दा IMP आहे, यावरती आज प्रश्न येऊ शकतो. तर बघा कोणकोणते आहे? पुणे, भोपाळ, कलकत्ता, हैदराबाद आणि गुवाहाटी हे आहेत याचे सहकेंद्रे. ओके, पुणे, भोपाळ, कलकत्ता, हैदराबाद आणि गुवाहाटी हे सहकेंद्र या ठिकाणी आहेत. आणि UGC ही भारतातील उच्च शिक्षण नियामक संस्था म्हणून कार्य करते. ओके, भारतातील काय ही सर्वात उच्च शिक्षण नियामक संस्था कोणती आहे तर ही UGC आहे. हा एक IMP मुद्दा आहे, लक्षात असू द्या. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार बालमजुरीवर बंदी घालण्यात आली? ओके, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार जी बालमजुरी आहे तर बालमजुरीवरती बंदी घालण्यात आली? कलम 14, कलम 16, कलम 24 की कलम 28? कोणत्या कलमानुसार घालण्यात आली तर कलम या ठिकाणी विद्यार्थी मित्र कलम 24 नुसार. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की कलम 28
बघा तर विद्यार्थी मित्रो, कलम 24 नुसार जी आहे या ठिकाणी बालमजुरीवरती बंदी घालण्यात आली आहे. ओके, कलम 24 नुसार बालमजुरीवरती बंदी ही जी आहे ती घालण्यात आलेली आहे. ओके, बघा आता इतर काही कलम आहेत ते देखील आपण समजून घेऊया यासोबतच. पहा कलम 24 काय, तर 24 नुसार काय सांगतं, 14 वर्षाखालील कोणत्याही मुलाला बालकाला खाणी किंवा इतर कोणत्याही धोकादायक ठिकाणी कामाच्या ठिकाणी काम ठेवण्यावर बंदी आहे. ओके, कामास बंदी आहे. कलम 14 काय आहे, तर कायद्यापुढे समानता. ओके, कलम 14 काय सांगतं, कायद्यापुढे समानता. कलम 28 काय, तर यामधील 28 कलम 28 काय, तर शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य याशी संबंधित हे आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, सरळ पोर्टल. ओके, सरळ पोर्टल कोणत्या संस्थेमार्फत किंवा विभागामार्फत चालवले जाते. बघा यापूर्वी सांगितलं होतं, आपण डिटेलमध्ये माहिती बघितली होती. आता आपल्याला विचारलेलं आहे, तर हे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे हे चालवले जाते. ओके, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे हे चालवले जाते. आता सरळ पोर्टलची काही वैशिष्ट्ये आहेत ती समजून घेऊया. तांत्रिक विकास कोणी केला आहे, NIC ने. ओके, कोणी डेव्हलप केला आहे, ते NIC ने केला आहे, नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर यांनी. ओके, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट युनिट SDU पुणे. याचा उद्देश काय, तर राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा आणि संस्थांचा डेटा एकाच ठिकाणी संकलित करणे. हे देखील आपण तत्पूर्वी बघितलं होतं. उपयोग कशासाठी होतो, UDAS. ओके, UDAS प्लस संच मान्यता, RTE प्रवेश आणि मध्यान्ह भोजन योजना यासारख्या कामांसाठी याचा उपयोग हा होत असतो. हे पोर्टल सरळ आणि पारदर्शक पद्धतीने माहिती सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. ओके, सरळ आणि पारदर्शक पद्धतीने माहिती सुनिश्चित करण्यासाठी हे पोर्टल अत्यंत महत्वाचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय संविधानातील घटना दुरुस्तीन्वये भारतीय संविधानात कलम 21A चा समावेश करण्यात आला. ओके, बघा कोणत्या घटना दुरुस्ती आहे. ओके, कोणत्या घटना दुरुस्ती या ठिकाणी विचारायचं आहे आपल्याला, तर कोणती घटना दुरुस्ती आहे ज्यामुळे जो आहे हा समावेश यामध्ये करण्यात आला. ओके, कोणती घटना दुरुस्ती आहे, 86वी, 7वी, 61वी की 100वी. ओके, तर पहा, तर विद्यार्थी मित्रो 86वी घटना दुरुस्ती. ओके, काय म्हणतो या ठिकाणी, 86वी जी घटना दुरुस्ती आहे, 86व्या घटना दुरुस्तीद्वारे जो आहे भारतीय संविधानामध्ये कलम 21A चा समावेश करण्यात आला. ऑप्शन नंबर ए, 86वी घटना दुरुस्ती हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, काय सांगतं हे, तर 14 वर्षाखालील, ओके 14 वर्षाखालील जी काही बालके आहे ना, त्या बालकांना मोफत व सक्तीचं शिक्षण. ओके, मोफत व सक्तीचे शिक्षण हे त्याचं आहे. ओके, त्यानंतर 7वी घटना दुरुस्ती कशा संबंधित आहे बरं, 7वी घटना दुरुस्ती 2 किंवा अधिक राज्यांसाठी. ओके, 2 किंवा अधिक राज्यांसाठी एकच राज्यपाल. बघा एकच राज्यपाल जे आहे या संबंधित काय असतं, कलम हे जे आहे घटना दुरुस्ती कोणती आहे, तर 7वी घटना दुरुस्तीच्या संबंधित आहे. त्यानंतर 61वी घटना दुरुस्ती ही कशा संबंधित आहे, तर यामध्ये 61व्या घटना दुरुस्तीतून मतदानाचे जे वय आहे, ओके मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलं. ओके, 61व्या घटना दुरुस्ती काय, मतदानाचं वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलं. आणि 100वी घटना दुरुस्ती जी आहे ही कशाची आहे, तर ही कशा संबंधित आहे, तर भारत व बांगलादेश सीमा. ओके, भारत आणि बांगलादेश सीमा जो आहे, सीमेसंबंधी ही सीमा करार जो आहे या अंतर्गत येतो. ओके, बघा अशा पद्धतीने आपण सर्व घटना दुरुस्त या डिटेलमध्ये बघितलेल्या आहेत विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न बघा, युनिसेफचे मुख्यालय कुठे आहे. ओके, युनिसेफ ही जी संस्था आहे हिचं मुख्यालय कुठे आहे, नवी दिल्ली, न्यूयॉर्क, पॅरिस की नेपाळ. विद्यार्थी मित्र, युनिसेफचं मुख्यालय आपल्याला माहिती आहे कुठे असणार आहे, युनिसेफचं मुख्यालय येतं या ठिकाणी न्यूयॉर्क या ठिकाणी. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा संयुक्त राष्ट्राची संस्था आहे आणि हिचं मुख्यालय कुठे आहे, न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. युनिसेफची स्थापना बघा या ठिकाणी कधी झाली होती, तर 11 डिसेंबर 1946 रोजी झाली. आणि संयुक्त राष्ट्राची बालकांसाठी काम करणारी ही एक प्रमुख जागतिक संस्था आहे. ओके, प्रमुख एक जागतिक संस्था ही आहे विद्यार्थी मित्र. पहा अशा पद्धतीने आपण केंद्र प्रमुख परीक्षामध्ये जे काही प्रश्न हे विचारण्यात आले होते ते प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. निश्चितच आज होणाऱ्या पेपरमध्ये देखील तुम्हाला याचा फायदा होईल. तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले हे तुम्ही कमेंटमध्ये पाठवायचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, साईडला बेल आयकॉनला देखील प्रेस करायचं आहे. आणि
जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्र, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.